सांगली लोकसभा मतदारसंघातील 2024 साली ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमधील विधानसभा वाईज टक्केवारी ही आपल्यासमोर सादर करण्यात येत आहे. तर एकूण जे मतदान आहे 2024 साली 62.27% इतकं मतदान हे 2024 साली सांगली लोकसभा मतदारसंघासाठी झालं आणि 2019 साठी 65.38% इतकं मतदान झालं होतं. आपण जर का विधानसभा वाईज जर का बघितलं तर मिरज ह्या विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रामध्ये 2019 साली 64.8 झालं होतं, तर 2024 साली 64.79% इतकं मतदान झालं. सांगलीमध्ये 2019 साली 63.2% इतकं मतदान झालं होतं, तर 2024 साली 60.97% इतकं मतदान झालं. पलूस कडेगाव ह्याच्यामध्ये 67.72% इतकं मतदान झालं, तर 2024 साली 62.35 इतकं मतदान झालं आहे. खानापूर आटपाडी 2019मध्ये 64.48% मतदान झालं, तर 2024 साली 58.93% इतकं मतदान झालं. नंतर तासगाव, आता याच्यामध्ये तासगाव आणि कवठेमंकाळ असं विधानसभेचं क्षेत्राचं नाव आहे. 2019 साली 59.85% इतकं मतदान झालं होतं, तर 2024 साली 66.8 सर्वाधिक जास्त टक्क्याचं मतदान ह्या विधानसभेमध्ये झालेलं आहे. आणि शेवटचा जो आहे तो जतमध्ये 2019 साली 63.10% इतकं मतदान होतं, तर 2024 साली 60.76% इतकं मतदान जत विधानसभेमधून झालं. एकूण जर का टक्केवारी जर का सगळी लोकसभेची जर का बघितली तर ही 62.27% इतकी मतदानाची टक्केवारी ही 2024 साली झाली आणि तर 2019 साली 65.38% इतकी मतदानाची संख्या झाली. ह्याच्यावरून आपल्या हे लक्षात येते की 2024 साली मतदानाचा टक्का हा घटलेला आहे, हा वाढलेला नाही तर घटलेला आहे. ह्याच्यामध्ये आता येणाऱ्या 4 जूनला आपल्याला निकाल नक्कीच स्पष्टपणे जाहीर होईल आणि त्याच्यावरून आपल्याला पुढील विधानसभेचा अंदाज देखील त्याच्यावरती काय परिणाम होतील विधानसभेच्या इलेक्शनवरती ह्याच्याविषयी आपल्याला लक्षात येऊ शकेल. तर ही माहिती जर का आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि एखादी छानशी कमेंट देखील द्या. थँक्यू.